पूर्ण शहरातील डॉक्टर आंबेडकर पुतळा सुशोभीकरण, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, सुरू असलेली विकास कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या व इतर मागण्यांसाठी पूर्णा नगर परिषद समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, तालुका अध्यक्ष सीताराम रेनगडे, श्यामसुंदर काळे, राजू नारायणकर, विनोद गायकवाड, संजय शिंदे, प्रकाश खरे, प्रीतम रणवीर, दारबा धुमाळे, शामराव जोगदंड, पपिल रमेश दिपके, प्रल्हाद कदम, राहुल कचरे, अमोल गायकवाड, अविनाश गायकवाड, शुभम गायकवाड, आकाश गवळी, रवी बाबुराव गायकवाड, राम झोनवालसह महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती। प्रशासक तथा मुख्य अधिकारी हे जाणीवपूर्वक या विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचा निषेध नोंदवण्यात आला। याहीपेक्षा मोठे आंदोलन करण्याचा यावेळी इशारा देण्यात आला। आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी उपस्थित होतो आणि वंचित बहुजन आघाडीनं निवेदन दिल्यानंतर आंदोलनाची दखल ही हरामखोर नगरपालिका प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती, पण ह्या नगरपालिका प्रशासनातले जबाबदार जेवढे बी हरामखोर अधिकारी आहेत ते एक पण अधिकारी आज या ठिकाणी उपस्थित नाहीत, हे सगळे पळालेले आहेत। मला ह्या प्रशासनाला, ह्या नगरपालिका प्रशासनाला विचारायचं आहे की बाबा पूर्णा नगरपालिकेची मोटर म्हणजे पाणी पुरवठा विभागाची मोटर जळाली, ठीक आहे, पाणी नव्हतं, ठीक आहे, असेंबली फुटली, ठीक आहे, त्याला पर्याय म्हणून टँकरने तुम्ही पाणी पुरवठा केला पाहिजे होता की नाही, हा प्रश्न आम्ही या आंदोलनाच्या या ठिकाणाहून आम्ही प्रशासकाला विचारला तर त्याचं म्हणणं होतं की हो, या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला पाहिजे होता। पण ह्या नालायक मुख्य अधिकाऱ्यांनी व हे नालायक जो करण आणि त्या परिसरातली मुख्य रोड म्हणजे कुरेशी मोहल्ला असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरातून जाणारा जो अपेक्ष कॉलनी म्हणजे चौकातला रोड असेल, अरे ह्या नगर सध्याला 2 ते 3 वर्ष झालं नगरपालिकेवर प्रशासक हे आम्हाला मान्य आहे, पण वंचित आघाडीनं निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी निधी मागवायला पाहिजे होता, पण ही नगरपालिका प्रशासन कुठलाही निधी मागवत नाही। पण या शहरातले सर्व जाती धर्माचे जे माजी नगरसेवक, जे हरामखोर माजी नगरसेवक आहेत, ते गल्ल्या बोळ्यामध्ये करोडो रुपयाची कामे आणून निकृष्ट व बोगस दर्जाची कामे करत आहेत। पण जे आपले महापुरुष आहेत त्या महापुरुषाच्या चौकातला चौक यांना दिसत नाही, यांच्या डोळ्यामध्ये काय माती पडली आहे का? कारण भ्रष्टाचारामध्ये गुंग झालेले ह्या पूर्णा नगरपालिकेतले अनेक नगरसेवक की त्या परिसराचं सुशोभित करते वेळेस एक चांगल्या दर्जाचं काम करावं लागेल म्हणून जाणून बुजून एका समाजाचा कोणी नगरसेवक नाही, कोणी नगराध्यक्ष नाही, सर्व समाजाचे, त्याच्यामध्ये आपले एससी असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, ही लोक फक्त गल्ली बोळामध्ये बोगस व निकृष्ट दर्जाची करोडोची कामे करतायत आणि एका प्रकारे ही नगरपालिका प्रशासन त्यांना पाठिंबा देते, याचा पण मी जाहीर निषेध करतो। आणि नगरपालिका प्रशासनाला मी इशारा देतोय की बाबा तुम्ही पुणेकरांना जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत, आता जसं जापकर म्हणला की टँकरने पाणी पुरवठा केला पाहिजे, यांनी तात्काळ आज पाणी पुरवठा केला पाहिजे, पण या ठिकाणी एक बी जबाबदार अधिकारी नसल्यामुळे आज एक दिवसाचं याचं आंदोलन या ठिकाणी आम्ही फक्त स्थगित करत आहोत, रद्द करीत नाहीत। आणि उद्या अधिकारी आल्यानंतर त्यांना याचा परत जाब विचारण्यात येईल आणि तात्काळ पुणेकराला पाणी पुरवठा करायची उद्या पण मागणी करण्यात येईल। एवढं बोलून मी इथं थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा शहरामध्ये नगर परिषद पूर्णा याच्यावरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन धरलं। या धरणे आंदोलनामध्ये आमच्या काही वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या होत्या की पूर्णा शहरामध्ये जे पाण्याचं खंडन झालेलं आहे त्याच्यामुळं एक मागणी आम्ही अशी केलेली आहे की पूर्ण शहरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा। दुसरी मागणी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कुरेशी मोहल्ला भीमनगर चुंगी नाका असा रस्ता भीम बहुजन आघाडीच्या वतीने केलेली आहे। त्याचबरोबर नगर परिषद कार्यालय पूर्ण रहिवासी देण्यासाठी 100-200 रुपयाचे कर वसूल करल्या जातात। आमची इथं मागणी आहे की नगरपालिकेनं रहिवासी प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र हे निःशुल्क दिलं पाहिजे, ही एक मागणी आमची आज या आंदोलनाच्या माध्यमातून आहे। त्याचबरोबर विकास कामासाठी आलेला निधी जे बोगसरित्या काहीवर अतिशय महत्त्वाची मागणी या शहरामध्येच नाही तर या परभणी जिल्ह्यामध्ये की रमाई आणि प्रधानमंत्री आवास योजनेची याचा निधी देत असताना शासन सांगतो की 2 टप्प्यामध्ये दिले पाहिजे असा शासकीय GR आहे, परंतु नगरपालिका प्रत्येक विभागामध्ये घरकुल योजनेचा लाभ 4 टप्प्यामध्ये 5 टप्प्यामध्ये देत आहे, म्हणून त्या ठिकाणी घरकुल व्यवस्थितरित्या बांधकाम होत नाही। त्याच्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी केलेली आहे की 2 टप्प्यामध्ये या घरकुल आवास योजनेचा निधी दिला पाहिजे। ह्या सर्व मागण्या घेऊन आम्ही आज नगरपालिका पूर्णा याच्यावरती धरना धरला होता।
पूर्णा शहरातला पाणी पुरवठा खंडित झालेला आहे. तो पाणी पुरवठा सुरळीत करणे हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे. 25 दिवस पाणी खंडित करणं हे अजिबात योग्य नाही. मोटार जर जळाली असेल तर पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरने पाणी पुरवठा करणं हे अपेक्षित होतं, पण नगरपालिका प्रशासनाने कुठलीही पर्यायी व्यवस्था केली नाही. त्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज धरणे आंदोलन करण्यात आलं विविध नागरी समस्यांच्या संदर्भात. त्याकरिता आपण सर्वांनी होणाऱ्या आंदोलनाला पुढे चालून आम्ही हे आंदोलन तीव्र करू, मोर्चे वगैरे काढण्यात येतील. तर हा सर्वांचा प्रश्न असल्यामुळं आपण सर्वांनी ह्या आंदोलनामध्ये सामील झालं पाहिजे. जर